नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. दुर्गा माता सेवा मंडळ, ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ पाषाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गा माता देवीची प्राणप्रतिष्ठा व मंदिर कळस पूजन स्थापना. तर या संपूर्ण कार्यक्रमाचा हा पूर्ण व्हिडिओ आहे, हा तुम्ही नक्कीच आवर्जून पहा. देवी मातेची प्राणप्रतिष्ठा करताना कोणकोणत्या प्रकारच्या विधी होतात, या सर्व विधींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. नमस्कार मित्रांनो, तर आता इथे आपल्या दुर्गा मातेच्या प्रतिष्ठेचा जो कार्यक्रम आहे तिथे फेटे बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे. बघा, हे फेटेवाले भाऊ आहेत, फेटे बांधत आहेत. तर तुम्हाला फेटे जर बांधायचे असतील तर कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये टाकून देईल, ते तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. अतिशय सुंदर प्रकारचे फेटे बांधत आहेत ते. तुमच्या सोयीनुसार वेगवेगळ्या टाईपचे, कलरचे, वेगवेगळ्या सणानुसार आणि ऑर्डरनुसार ते फेटे बांधतात. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकून देईल, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. चला बांधूया आता. पकडायला लागेल का? फेटा लागलेला आहे आपला आणि आपला रथ देखील तयार झालेला आहे. आता थोड्या वेळामध्ये आपली रथयात्रा सुरू होईल. बस झाला.
दादा तू पण घे दादा. जय जाऊ दे आता. भेटेल भेटेल सगळा भेटेल. चैत सप्तमीच्या दिनी एक विराई तुझी भरी काढायचे घेतला काय नाही ना सध्या.
ए कुठे गेली आई? आता अजून कोणी हात लावला तरी चालेल आता. पट्टीला फक्त हे नका करू, हा. तुम्ही चला झालं काय? सावकाश या, बाकीच्या बाजूला वा. दुर्गा माते की जय, 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 दुर्गा माते दुर्गा माते की जय, 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 दुर्गा माते की जय. आगे आ जाओ. आगे पुढे अजिबात कोणाला मेस्त्री बघेल तर बोलू अजिबात. आणू गावी आणूची नियमात काय नाही तुम्ही तोपर्यंत नंतर नेसून घेऊन यायचे. चला जय 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 जय. त्याला बोला वरती कोण येतात. महाबृहस्पति देवताय नमः. ओम अतिसुरानंद तन्नो दत्त प्रचोदयात्. बस पाय काढून घ्या, पाडून घ्या, बघू पुसून घ्या, वस्त्राने पुसून घ्या, बघू. बृहस्पती देवता महावीर राम दत्तात्रय देवताय नमः. स्वस्तिकाला पायावरती ओम राम ओम
अस्य विप्राणं प्रणितमः अस्य विप्राण ओम आं ह्रीं क्लीं यं रां लं ओम जं संजीवेष्ट अस्यं परिमाणं प्रणितमः अस्यं परिमाणं प्रणितस्य विप्राणं ओम प्रणितस्य विप्राण ओम प्राणशक्ती करिष्यमः थोडंसं तुम्ही लावा थोडंसं लावा थोडंसं लावा फक्त एक बाजूला लावा कपाळाला कुंकू लावायचं त्यांना पुसून घेतलं देवीचा आरती घे दोघांनी व्यवस्थित द्या, तुम्ही पण नका हात लावा. लावतो घे भवानी सहित
वाचा कशी झालेली अनावर झालेली, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. म्हणजे मी किती जरी ठरवलं की मला देवाचं नाव घ्यायचं नाही, तरी सुद्धा माझ्या वाचेला, माझ्या जिभेला तशी काय झालेली आहे, सवय झालेली आहे. रामेश्वर शास्त्री म्हणाले, तुझी जीभ ओढून बाहेर काढतो. अरे जीभ ओढून बाहेर काढल्याच्या नंतर आतून सुद्धा आवाज येत होता, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. तेव्हा रामेश्वर शास्त्रींना कळायला हा कोणी साधारण पुरुष नाही, हा साक्षात विष्णूचा अवतार आहे. रामेश्वर शास्त्रींच्या मुखातून शब्द येतात, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. त्यावेळेस तुकोबारायांनी म्हणावं, जाऊ द्या शास्त्री, माणूसा चुकीचा पुतळा आहे, माझी काही माफी मागू नका. पण सांगायचं एवढंच आहे, मी तुम्हाला आधीही म्हणालो होतो, मी देवाचं नामस्मरण हे मुळात करत नाही, पण माझी वाचा ही कशी झालेली आहे, अनावर झालेली आहे. पण बघा, आपली वाचा अनावर होईपर्यंत तर आपण नामचिंतन करू शकतो का? करू शकतो.
अंबाबाईची स्थापना केली रे, अंबाबाईची स्थापना केली म्हणून म्हणलं बाबा हो कुठला तरी शुभ कार्य करायचं असलं म्हणलं महाराज प्रथम पूजायचा गणपती हो प्रथम पूजायचा गजानन गणपती म्हणून म्हणलं बाबा कुठला तरी शुभ कार्य करायचं असलं ना म्हणलं दादा हो तो पूजावा लागतो तो गजानन गणपती हो तळ्यात गेला गणपती मळ्यामध्ये गेला गणपती एखाद्याच्या विहिरीच्या कामाला सुद्धा गजानन गणपती ऐकणी म्हणून म्हणा बाबा अरे गणपती मला तो अंबाबाईचा रे गणपतला अंबाबाईचा गणपतला मला तो अंबाबाईचा हो ते सुद्धा पुजलं मला ते गजानन गणपती म्हणलं महाराज म्हणून म्हणलं बाबा एखाद्याला बांगला बांधायचा असला शतामध्ये राहते मला बाबा बैला बैलाची जोडी आणि गल्ली बोळामध्ये जोडी कोणाची उंदीर घुशीची जोडी ती सुद्धा मला जोडी आहे म्हणा बाबा ऐका नाही म्हणून म्हणलो बाबा अरे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेलं म्हणलं महाराज उद्या राक्षाला लगेच येऊन अरे बाबा उद्याचा कार्यक्रम म्हणलं बाहेर म्हणलं बाबा असं बोलायचं तर मला सावधच राहते नाही का म्हणून म्हणलं बाबा मोठ्या बाईला काय सांगायचं असं सुंदर असा डान्स करून दाखवायचा सुंदर अशी एक फिरकी घ्यायची ही बसल्यात मंडळी घरी गेली पाहिजे बाबा लहान लहान पोरं झोपले असतील त्यांना घेऊन यायला असं सांगायचं होतं म्हणून म्हणलं बाबा येतं का तुमच्या मुलं बाईला येतं का येतं ना दाखवा बरं डान्स तुमचा असा पोकळा मैदानाचा जर तुमची बाई हरली तर तुमची बाई हरली तर काय करायचं हो या बाई हरून अशी घाण येऊ नये अंबाबाईची सुद्धा बैठक झाली आणि हा गोंधळ अरे मला हा संपर्क वाजला गेला पाहिजे दादा सांगायला पाहिजे हो चंडमुंडाचा वध करू अंबाबाईने संपादन याला म्हणला बाबा
शास्त्रात 18 पुराणात म्हटलं संबळ म्हणलं बाबा हा संबळ जर वाजला येणारी वाईट शक्ती मला उठून जाते म्हटलं दादा म्हणून त्या आईचं पुरुषाचं बोलणं कसं म्हणला बाबा चला एक जोडी उठा उभे ना दिवा लावा